नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीतील अट या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे। हा उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत। पहा, नागपूर अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देताना बंधनकारक करण्यात आलेली 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा ही भेदभावपूर्ण आणि घटनाविरोधी असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित नियम रद्दबातल ठरवला आहे। न्या अनिल किलोर आणि न्या राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे। अकोला जिल्ह्यातील 10 अंगणवाडी सेविकांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। महिला व बालविकास विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमधील नियम 7(1) आणि क ला आवाहन देण्यात आले होते। यामुळे पर्यवेक्षिका पदासाठी पदोन्नतीची कमाल वयोमर्यादा 55 वर्षांवरून थेट 45 वर्षांवर आणण्यात आली होती। या सेविका गेल्या 2 दशकाहून अधिक काळ सेविका म्हणून कार्यरत आहेत। 2001च्या निर्णयानुसार 10 वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देण्याची तरतूद होती। त्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष होते। मात्र त्याच वर्षी 7 डिसेंबर 2001 रोजी जारी करण्यात आलेल्या या दुरुस्ती पत्रकाद्वारे ती 55 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली होती। बघा, अनुभवामुळे अधिक सक्षमता। खरं तर राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की 55 वर्षाच्या वयात पर्यवेक्षिका म्हणून नियुक्ती झाल्यास निवृत्तीपर्यंत केवळ 3 वर्षाची सेवा उरते। तसेच 25 अंगणवाडी केंद्रावर देखरेख ठेवण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे काम या वयात कठीण जाऊ शकते। मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावलेला आहे। पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने हा जो अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीतील अट आहे ती रद्द करण्यात आलेला आहे। उच्च न्यायालयाचा आणि सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे। पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी 45 वर्ष होती कमाल वयोमर्यादा, तर ती या ठिकाणी दुरुस्ती पत्रकाद्वारे ती 55 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमचे प्रत्येक व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवनवीन व्हिडिओमध्ये, नवनवीन कंटेंटमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।